नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. हा आहे मसाला, ताक बनवायचा मसाला. त्याच्यासाठी घेतला पुदिना, कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरची. हा आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचा आहे मसाला आणि आपण त्याच्यासाठी घेतला आहे हा खलबत्ता. आता या सगळ्या काही वस्तू आपण काढून त्यासाठी घेतलं अद्रक, आता ह्या 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिनाचे पानं. आपला हा घरचाच पुदिना आहे. हा पोटासाठी खूप छान असतो. ॲसिडिटीसाठी, पोटासाठी हा खूपच चांगला असतो शरीराला. आता हा काढून घेऊ. जरा जाडसरच काढायचा आहे आपल्याला हा मसाला. आणि हे घेतला एक बाऊल आणि त्याच्यामध्ये हे पाव लिटर दही टाकून घ्यायचं आहे. हे म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं दही आहे. मी हे घरचंच आहे. हे टाकून घेतलं आणि याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आता पाणी मी जरा कमीच टाकणार आहे. फक्त 2च, 3च्या ऐवजी 2च वाट्या वापरणार आहे. आपलं बर्फ असतो ना, त्याचंही पाणी होतं, म्हणून जास्तच ताक पातळ होईल आणि जास्त पातळ ताकही चांगलं लागत नाही. कोणाकोणाला आवडतं, पण मला नाही आवडत जास्त पातळ ताक, म्हणून मी 2 वाट्याच टाकलं आहे पाणी. बर्फ टाकून घेणार आहे. आता ही दुसरी वाटी टाकून घेणार आहे आणि अजून घुसळून घेणार आहे मी. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असं अजून घुसळून घेतलं आहे मी. घुसळल्याने एकजीव होत असतं सगळं काही, म्हणून याला घुसळणं किंवा मंथन करणं म्हणतात. आता हा मसाला आहे, हा आपण खलबत्त्यात काढून घेतलेला मसाला आहे, तो टाकून घेतला याच्यामध्ये. आणि आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा टाकून घ्यायची आहे. जिरंही आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं ना, म्हणून जिऱ्याचा वापरही करायचा असतो. ताकामध्ये म्हणा, भाजीमध्ये. ही बडीशोप आहे, ही पण आपल्या पोटाला पाचक अशी असते, म्हणून बडीशोपचा पण 1 चमचा टाकून घेतला पावडरचा. आणि आता ही साखर आहे. मी अख्खी साखर न टाकता ही आपली पिठी साखर, बारीक करून घेतलेली साखर 2 चमचा टाकून घेतली आहे. आणि अजून घुसळून घेते मी याला. आता हे घुसळून घेतलं आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता काळं मीठ. हे पण 2 चमचे टाकणार आहे मी. मिठाची पण गरज असते या दिवसात आपल्या शरीराला. जेव्हा आपल्या घाम येतो ना आपल्याला, तेव्हा घामातनं आपल्या शरीरातलं मीठ बाहेर टाकलं जातं. म्हणून आपण सरबत पण, कुठलंही ताक, कुठलीही वस्तू पिताना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून पितो. म्हणजे आपली जी काही मिठाची कमतरता झालेली असते शरीरासाठी, ती भरून निघते. अजून मी त्याला घुसळून घेतलं एकदा. आणि आता आपण प्यायला घेणार आहोत ताक. आता आपण ग्लास घेऊ. छान असं ताक झालं आहे बरे का. खूप सुंदर असा सुगंध येतो आहे. आता हे ग्लास घेतले आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेतलं. म्हणूनच तर मी कमी टाकलं होतं ना ताक, हे पाणी. आता बर्फ टाकल्यावर अजून पातळ होईल ते. आता मी याच्यामध्ये ताक टाकून घेते. उन्हाळ्याचं ताक पिणं अतिशय शरीराला खूप चांगलं आहे. आपल्या जे परंपरेपासून लावून दिले आहेत पिण्यासाठी, ताक असो, पणं असो, सरबत असो, आपल्या वाडवडिलांनीच या गोष्टी लावून दिल्या आहेत. आता तर कुल्फी, आईस्क्रीम हे आधी नव्हतं, ताकच होतं. आणि ताकापासून माणसाचं आयुष्य पण वाढायचं आणि शरीराला खूपच उपयुक्त असं पेय आहे ताक. आता हे मी आता 1 चमच्याने हलवून घेतलं अजून ग्लासमध्ये टाकताना आणि आता प्यायला देते. चला, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. काळजी घ्या.